नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी आदिराजला म्हणते, जा जा लवकर जा, गाडी सुरू व्हायच्या आधी पटकनी जा. समजा नित्याचा जीव वाचवलास तर मग आपण भेटूच. टिल देन बाय बाय. आदिराज तिथून निघून जातो. शालिनी म्हणते की सोमा काही करून हा नित्यापर्यंत पोहोचणार आणि पोहोचल्यानंतर नित्याचा जीव घेणार आणि मोठमोठ्याने हसू लागते. आदिराज बाहेर येतो आणि त्याची बाईक त्या ठिकाणी नसते. अचानक खूप मोठा प्रकाश त्याच्या डोळ्यासमोर जाणवतो आणि त्याला एक कार दिसते. त्या कारला ऑलरेडी चावी लावलेली असते आणि तो त्या कारमध्ये बसून घाईतच निघून जातो. शालिनी बाहेर येते आणि हसते. शालिनी, कारण हा सर्व तिचाच प्लॅन असतो. आता नित्याला एका ठिकाणी गाडीला बांधून ठेवलेलं असतं आणि एक व्यक्ती दुरूनच तिची शूटिंग काढत असतो. इकडे सावरी आदिराजला फोन करून सांगते की दाद्या, सगळीकडे शोधलं आहे तिला, पण कुठंच नाही सापडली बहिणी. आणि इकडं त्या शालिनीचा सुद्धा काही पत्ता लागत नाहीये. आदिराज म्हणतो, तुम्ही नका शोधू त्यांना, कारण त्या सापडल्या आहेत मला. सावरी म्हणते की सापडल्या कुठं, कशा आहेत त्या? या अशा अवस्थेत त्या शालिनीच्या तर ना. आदिराज म्हणतो, ए सावरे, तुझ्या दाद्यावरती तुझा विश्वास आहे ना? नित्या मॅडमला मी सुखरूप घरी आणीन, त्यांना सोडून आणेन. आता मी गाडी चालवतोय, ठेवतो फोन. तितक्यात विमल तिथे येते आणि सावरी तिला सांगते की दादाचा फोन होता आणि तो नित्या बहिणीला सोडवायला गेलेला आहे. घरीच आणतो म्हटलाय, शब्द दिलाय तसं त्यांनी मला. विमल घाबरून म्हणते की सोडवायला म्हणजे कुठं अडकल्या आहेत त्या? ती शालिनी म्हणजे त्यांच्याकडे होत्या की काय? त्यांना सापडल्या का त्या? का त्या ईशानच्या? तसं असेल तर ते दोघं सुद्धा त्या लोकांच्या हाती अडकणार. राजमा म्हणते, मावशी तू शांत हो, असं काही होणार नाही. बाबाने जर शब्द दिला आहे ना तर तो तिला सोडून आणेलच. विमल देवीची प्रार्थना करते की देवी आई त्यांना सुखरूप ठेव ग. तात्या म्हणतात, थांबा, उगाच इतकी काळजी करत बसू नका. आदिराज घरी येतो म्हटलं ना, मग आपण सगळे घरी जाऊयात. ते सगळे घरी निघून जातात आणि हवालदार इन्स्पेक्टरला फोन करून सांगतात की आरोपी घरी येतोय, आम्ही सगळे घरी जातोय. आता आदिराज रोडने फास्ट चाललेला असतो. नित्या त्याची गाडी पाहते आणि इकडे जो शालिनीचा माणूस असतो तो त्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग काढत असतो आणि शालिनी हे सर्व लाईव्ह पाहत असते मोबाईलवर. शालिनी म्हणते की मृगशीर्ष नक्षत्रावरती जन्माला आलेला माणूसच नित्याचा खून करू शकतो ना, आणि आता असा माणूस शोधलाय आपण. हा माझा डाव फसणार नाही. आदिराजच नित्याचा बळी घेणार आणि मग नित्याच्या मागोमाग मी आदिराजला सुद्धा पाठवून देणार. सोमा आणि शालिनी मोठमोठ्याने हसू लागतात. नित्या आदिराजला गाडीमध्ये असलेलं पाहते आणि आदिराज सुद्धा नित्याला पाहतो, पण आदिराज गाडीचा ब्रेक लावायचा प्रयत्न करतो पण ब्रेक काही लागत नाही. आदिराज म्हणतो, शालिनी चांगलाच डाव टाकलास ग. नित्या विचारते की स्पीड कमी का नाही करत आहे हा? इकडे आदिराजचं गाडीचं स्टेअरिंग सुद्धा जाम होतं, ते देखील फिरत नाही. गाडी जोरात नित्याच्या दिशेने जात असते. आदिराज मोठ्यानेच म्हणतो की देवी आई, आता ही माझी नाही तर तुझी परीक्षा आहे. आता गाडी नित्याला धडकणारच. तितक्यात ती आजी त्या ठिकाणी मध्ये येऊन उभी राहते आणि गाडी आपोआप थांबते आणि शालिनीची स्क्रीन सुद्धा इकडे बंद होते आणि अचानकपणे मोबाईल बंद झाल्यामुळे शालिनी सुद्धा बिथरते. हे काय झालं, काही दिसत का नाही असे विचार करते. शालिनी म्हणते की सोमा, हे काय झालं? मला जो आनंदाचा क्षण बघायचा होता तोच नाही बघायला मिळणार आहे. बघतोस काय, तुझ्या माणसाला फोन करून विचार की काय झालंय. सोमा त्या व्यक्तीला फोन करतो पण तो व्यक्ती त्या ठिकाणी झोपलेला असतो. वारंवार फोन करून सुद्धा तो व्यक्ती फोन उचलू शकत नाही. सोमा म्हणतो, मॅडम साहेब, अहो तो फोनच उचलत नाही हो. शालिनी चिडूनच म्हणते की युजलेस, कुठल्या माणसाला ठेवलंस तिथे? जो आनंदाचा क्षण मला बघायचा होता तोच आनंदाचा क्षण त्याने माझ्यापासून हिरावून घेतला आहे. सोमा म्हणतो, मॅडम साहेब, मी काय म्हणतो, आपण तिकडे जाऊनच बघायचं का? इकडे आदिराज घाईघाई गाडीतून उतरतो आणि त्या आजीला नमस्कार करतो की देवी आईसारखी तू धावून आली आहेस आजी. आजी म्हणते, अरे हात कशाला जोडतोस, मी कुठे काय केलं आहे? मी तर आपला रस्ता पार करत होते. तू जा, तिला सोडव आधी, जा. आदिराज नित्याला सोडवतो. ती आजी त्यांच्याकडे हसत मुखाने पाहत असते. नित्या विचारते की आदिराज काय झालं होतं? आदिराज सांगतो की अहो, गाडीचे ब्रेक फेल झालेले होते आणि स्टेअरिंग सुद्धा फिरण्याचं झालं होतं आणि ही आजी आली. असं म्हणून आजीच्या ठिकाणी पाहतो पण तिथे आजीच नसते. नित्या विचारते की आजी कुठे गेली? आता आदिराज विचार करतो की आपल्या देवीची मूर्ती त्या दिवशी या आजीनेच आणून दिली होती. आज पण आजीमध्ये आली आणि गाडी थांबली. मला तर असं वाटतंय की तुम्हाला लॉकअपमधून बाहेर पडायला त्या आजीनेच मदत केली असेल. म्हणजे ती आजी देवीचंच रूप असली पाहिजे. ते दोघीही आनंदित होतात आणि मनोमन देवीला नमस्कार करतात. दोघीही गाडीकडे जायला निघतात. तितक्यात त्या गाडीच्या काचेमध्ये त्यांना देवी आईची प्रतिमा दिसते. ते दोघेही देवी आईला नमस्कार करतात आणि त्या ठिकाणी अचानकपणे त्रिशूळ प्रकट होतो. त्या दोघांनाही जरा आश्चर्य वाटतं. नित्या म्हणते की आदिराज, हा देवी आईचाच संकेत आहे. तितक्यात तो झोपलेला व्यक्ती उठतो आणि पुन्हा कॉल करतो.
शालिनी मोबाईलमध्ये पाहते तर नित्या आणि आदिराज तिथे सुखरूप उभे असतात. तिला खूपच धक्का बसतो. शालिनी म्हणते की हे कसं काय शक्य आहे, हे इम्पॉसिबल आहे, हे कसं शक्य आहे. शालिनी तिच्या खोलीमध्ये येते आणि विचार करते की का अशक्य असणारी गोष्टसुद्धा शक्य होते यांच्याकडून. सगळ्यांना संपवलं आहे मी. माई, दादा, उदय, देवकी, शेखर, मल्हार सगळ्यांना संपवलं. राहिली होती फक्त शेखरची बायको रेणुका. तिलाही सोडलं असतं मी, पण तिला पहिला प्रसंग आठवतो. रेणुका तिच्यावरती ओरडून म्हणते की शालिनी, माझ्या अख्ख्या घरादाराला मारलंस तू, माईदादांना मारलंस. शालिनी तिचा गळा आवळते आणि म्हणते की हो, मारलं मी तुझ्या माईदादांना. लयच प्रेम आलंय ग तुला तुझ्या घरादारावरती. एक काम कर, आत्ताच सगळ्यांना मी वरती पाठवलं आहे, आता तू सुद्धा वरती जा. आणि गळा दाबून तिला सुद्धा मारून टाकते. शालिनी म्हणते सगळे संपले, मग हे दोघं का नाही संपत आहेत. इकडे राजमा काळजी करत असते, अजून कसे आले नाही हे दोघं असं विचार करते. विमल म्हणते माझं मन सांगतंय की लवकरच ते परत येतील. माझा राजा सुनबाईला सोडून आणेलच. तात्या म्हणतात तो तिला सोडून आणेलच रे, पण ती सुटून आल्यानंतर आल्या पाहुण्यानेच लगेच पोलीस तिला इथून घेऊन जातील ना. त्या शालिनीच्या तावडीतून सुटली म्हणून आनंद व्यक्त करायचा, या सगळ्या आरोपामधून तिची सुटका झाली नाही याचं दुःख करायचं. तितक्यात नित्या आणि आदिराज तिथं येतात. राजमा म्हणते की आई बाबा आले. नित्या विमलला मिठी मारते. विमल खूप रडू लागते. विमल म्हणते सुनबाई, मला असं वाटतंय की ह्या जन्मातच तुमचा पुनर्जन्म झालाय हो. ती लक्ष्मी, सावरी असं म्हणून दोघींनाही जवळ घेते. ती तात्यांना नमस्कार करते. तात्या म्हणतात की सुनबाई तू काळजी करू नकोस, ते म्हणतात ना कर नाही तर डर कशाला. ती आम्हाला देखील मिठी मारते आणि रडू लागते. तितक्यात इन्स्पेक्टर येतात. त्या आदिराज जाधव, चला आता मी तुम्हाला दिलेला शब्द पाळला, आता वेळ तुमची आहे. आदिराज म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, ती शालिनी आमच्या जीवावर उठली आहे, तिनेच किडनॅप केलं होतं नित्या मॅडमला. इन्स्पेक्टर म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, आम्ही त्या रेस्ट हाऊसवरती पण गेलो होतो, पण शालिनी शिर्के पाटील सोबत काही भेट झाली नाही. हां, पण तिकडे एक गोष्ट मात्र मला कळाली, तिने तुमच्या अख्ख्या कुटुंबाशी वैर पत्करलंय, पण तरीसुद्धा तुम्ही केलेल्या खुनाच्या गुन्ह्यामधून तुम्ही निर्दोष ठरत नाहीत, त्यामुळे तुम्हाला लॉकअपमध्ये जावंच लागेल. तात्या म्हणतात अहो, आदिराजने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले की शालिनीनेच आमच्या सुनबाईला पळवलं होतं. सावरी म्हणते तुम्ही तिचा शोध घ्या, तिला पकडून न्या. विमल हात जोडून म्हणते अहो, आमच्या सुनबाई निर्दोष आहेत हो, त्यांना नका ना नेहो तुम्ही. नित्या रडतच म्हणते की आई मला जावं लागेल. आदिराजला कोणाचा तरी कॉल येतो आणि तो फोन कट करतो. नित्या म्हणते की सर, मी पोलीस स्टेशनला यायला तयार आहे. नित्या रडतच आदिराजचा आणि सर्वांचा निरोप घेते. इकडे सोमा शालिनीला निरोप घेऊन येतो की मॅडम साहेब, आदिराज आणि नित्या त्यांच्या घरी पोहोचलेत. शालिनी म्हणते की ओके, आता आदिराज वेड्यासारखा माझ्या मागे येईल माझ्यावर हल्ला करण्यासाठी. सोमा म्हणतो मॅडम साहेब तुम्ही काळजी करू नका, तो तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर त्याचा सामना माझ्याशी करावा लागेल त्याला. शालिनी म्हणते की गरज नाही मला तुझ्या ढालीची, मी काही घाबरले नाही त्याला. आता आदिराज पलटवार करणार म्हटल्यानंतर कुठला सापळा रचायला पाहिजे याचा विचार करते मी तर म्हणते तो यावाच इथे, म्हणजे अलगद तो माझ्या सापळ्यात अडकेल. शालिनी अचानक घाबरते आणि सोमा, आत्ता इथून कोणीतरी गेलं, तुला जाणवलं का? सोमा म्हणतो नाही हो. शालिनी म्हणते जाऊ देत, भास झाला असेल मला. तू एक काम कर, कोल्हापूरला जा आणि मी सांगितलेली शस्त्र घेऊन ये, आणि फक्त शस्त्रच नाही तर येताना विश्वासातली माणसंसुद्धा घेऊन ये, जी कोणाचाही जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत. शालिनीला पुन्हा भास होतो. ती स्वतःशीच म्हणते की नाही, माझ्या आजूबाजूला कोणतंच संकट फिरकू शकत नाही, कारण माझ्याकडे त्रिशूळ आहे. ती सोमाला म्हणते जा तू सांगितलेलं काम कर आणि चोख कर. सोमा तिथून निघून जातो आणि अचानक शालिनीला समोर देवकी दिसते. ती जाऊबाई असं म्हणते. शालिनी तिला पाहून खूपच घाबरते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शालिनी तिच्या पूर्वीच्या वेशामध्ये शिर्के पाटील वाड्यामध्ये असते. तिच्या हातामध्ये दोन्हीही तलवार असतात आणि नित्या आणि आदिराज पुन्हा गौरी जयदीपच्या वेशामध्ये तिथेच खाली पडलेले असतात. शालिनीने त्यांच्यावरती तलवारीने वार केलेले असतात. शालिनी म्हणते की काय बोलले होते मी, तुमचा मृत्यू अटळ आहे, शेवटी राहणार ही शालिनी. असं म्हणून दोन्ही तलवारीने त्यांच्यावरती वार करणार तितक्यात देवी प्रकट होते. माईंची सुद्धा आत्मा त्या ठिकाणी येते आणि गौरी जयदीप उठा असं म्हणून त्यांना आवाज देते. शालिनी त्यांना पाहून खूपच घाबरते आणि दोन्ही तलवार तिच्या हातातून गळून पडतात. नित्या आदिराज उठतात आणि एकमेकांच्या हातात हात देतात. माई म्हणतात की आज तुम्हाला शालिनीला संपवावंच लागल. त्यावेळेस सर्वांच्या आत्मा त्या ठिकाणी आलेल्या असतात आणि सगळे मारा हिला असं म्हणतात, संपवा, मारा हिला. नित्या आणि आदिराज थोडे थोडे शालिनीच्या जवळ येऊ लागतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.